नमस्कार. लातूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद या 4 जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुका कशा कशा राहतील या संदर्भात मी माझं मत मांडू इच्छितो. हे मत कोणाला पूर्वग्रह दूषित वाटेल, कोणाला काय वाटायचं ते वाटेल, पण एकंदरीत या 4 जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीचा विचार करत असताना आता एकाही पक्षात एकही नेता हा मी माझा जिल्हा सांभाळू शकतो असं म्हणणारा नाही, कारण त्याला त्याचं वागणं कारणीभूत आहे. लातूर जिल्ह्यात एक काळ होता, काँग्रेसचं राज्य होतं. त्याला छेद देण्याचं काम लोकांनी केलं. सामूहिक जबाबदारीतून, सामूहिक नेतृत्वातून लातूर जिल्हा परिषद, लातूर महानगरपालिका, लातूरमधील अनेक पंचायत समित्या ह्या भाजपच्या बाजूने आल्या आणि जशा आल्या तशा गेल्या. ज्या पद्धतीनं 95मध्ये शिवाजीराव कव्हेकर यांना निवडून देत असताना विलासराव देशमुखांचा पराभव केला, पण निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीनं वागायला पाहिजे, आपण बोलतो मुँह में राम बगल में छुरी, ओठात एक पोटात एक, सत्तेतून संपत्ती, संपत्तीतून सत्ता, हे प्रकरण घडलं नसतं तर शिवाजीराव कव्हेकर पडलेच नसते. आणि अशाच एका परिस्थितीमध्ये आपण फिक्सिंग आहे म्हणतो आणि आज महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, एक जागा महत्त्वाची आहे. आपण जर चर्चेला बसलो तर लातूर शहर हे काँग्रेस विरुद्ध कोण, लातूर ग्रामीण काँग्रेस विरुद्ध कोण, कुणी काही म्हणो, पण लातूर ग्रामीणमध्ये रमेश कराड यांनी गेली 15 वर्ष भाजप कमळ घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. हे करत असताना वैयक्तिक पैशातून त्यांनी विविध कामं राबवली, लोकांना मदत केली, लोकांना सांभाळलं. तसा जिल्ह्यामध्ये कुणीही नेता म्हणू शकत नाही की मी हे सांभाळलं. पुणे लुटला असेल, सोलापूरला वाटला असेल. आणि दुर्दैवानं सकृत दर्शनी लातूर ग्रामीणची चर्चा जर पाहिली तर लातूर ग्रामीण भाजप लढणारच नाही. अरे यायचे चान्सेस आहेत, ठीक आहे, एखाद्या वेळेस मायनॉरिटी का मेजॉरिटी हे विचार करून तुम्ही जागा द्या, पण जी जागा येणार आहे ती जागा सोडून द्यायची म्हणजे फिक्सिंग असल्याची लोकांना शंका येऊ शकते. मग शिंदेला देत असताना शिंदे सेनेकडं पर्यायी तेवढे उमेदवार आहेत का? अजिबात नाही. तिथं जर भाजपनं कमळावर लढलं तर जागा जिंकू शकते. गेल्या वेळा नोटाची गडबड झाली हे लक्षात आल्यानंतर ठीक आहे, रमेश कराड यांना MLC केलं आणि आता आणखीन 1.5 वर्ष आहेत, तुम्हाला एक जागा महत्त्वाची आहे. मग या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिट बघून काय मध्येच भिशेबरोबर डॉक्टर राऊतचंही नाव घेतलं जातं आहे, आणखीन काहीतरी ज्यांचं डिपॉझिट जप्त होऊ शकतं आहे असेही नावं घेतले जातात. तर या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर लातूर शहर विधानसभामध्ये अमित देशमुख विरोधात कोण, अमित देशमुख विरोधात अर्चनाताई पाटील का देवीदास काळे का शैलेश हुडगे का सुधीर धुत्तेकर, हे सगळे वेगवेगळे नाव जरी असले तरी परंतु जिल्ह्याच्या किंवा लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा एक कौल वेगळा आहे. कारण श्रंगारे येणारे, तिकीट घेणाऱ्याने आणि जे प्रमुख झाले ह्या सामूहिक भाजपच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी डॉक्टर काळगे विजयी झाले. निश्चित संविधानामुळं दलित मतं मिळाले नाहीत, त्याचबरोबर 370 आणि मोदी आहे तो कैसा म्हणून मुस्लिम मतं मिळाले नाहीत, त्यांचा मताची टक्केवारी जास्त होती. पण मराठवाड्यामध्ये लातूरची जागा ही 100% भाजपचे हातातोंडाला आलेला घास, भाजपच्या अथक प्रयत्नातून आम्ही षडयंत्र नाही म्हणणार, हिशोब चुकवला. पक्षात घरात सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडत नसतात, पक्षात घडण्याचा विषय नसतो
आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करत असताना औशामध्ये अभिमन्यू पवार यांनी, म्हणजे अभिमन्यू पवार हे नाममात्र आहेत, तिथं देवेंद्र फडणवीस हेच उमेदवार आहेत. मंत्री नसताना एवढी विकास कामं, एवढ्या योजना, एवढं बजेट, एवढं निधी, जे जे केलं ते वंडरफुल आहे. पण काही भाजपची मंडळी जर कुठल्याही परिस्थितीत अभिमन्यू येता कामा नये, म्हणजे देवेंद्र फडणवीस विरुद्ध रणशिंग फुंकण्याचं षडयंत्र होणार असेल, लातूर शहर जाणार, लातूर ग्रामीण जाणार, औसा जाणार, आणि मग ह्या सगळ्याचे परिणाम श्रंगारेची माणसं निलंग्यामध्ये लक्ष घालणार, विनायकराव पाटलाच्या जावाई थ्रू आकडेचे माणसं तिथं लक्ष घालणार, भालेरावचे माणसं तिथं लक्ष घालणार, आणि एक नेतृत्व जे 3 टर्म आहे इन्कम्बन्सी फॅक्टरमुळं कुठं गोत्यात येतं की काय. आणि शेवटी मित्र हो, राजकारण हे 2+2 4 होत नसतं. आणि आज लातूर जिल्हाच नाही, मराठवाड्यात आम्ही चमचेगिरीसाठी नाही म्हणत, अमित देशमुख यांना चांगली संधी मिळाली आहे. वक्तृत्व आहे, पर्सनॅलिटी आहे, ज्यांना बघितल्यानंतर माणसं फ्रेश होतात, ज्यांना बघितल्यानंतर स्वर्गीय विलासरावजी देशमुखची यांची आठवण येते, आणि ते काम करत आहेत. निश्चित विकास केला नाही, पण या ठिकाणचे व्यापारी, या ठिकाणचे सो कॉल्ड थिंक टँक हे आपले अवैध धंदे लपवण्यासाठी त्यांच्याकडे जातात. निश्चित इन्कम्बन्सी आहे, पण इथले भाजपचे मतदार 50% निलंगा, 30-40% औसा जाणार असतील, तर इथला निकाल म्हणजे आम्हाला येऊच द्यायचं नाही. काय येऊ द्यायचं नाही? कारण मोठा माणूस जर आला, ज्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते जर आलं, तर आपली प्रतिमा कमी होते. म्हणून हम तो डुबे हैं सनम तुमको लेके डुबेंगे, हे पापी वृत्ती सगळ्याच पक्षाला घातक आहे. आम्ही कालच्या 4 मेळाव्याचं वर्णन करतो. अत्यंत जरांगे पाटील आगे बढो म्हणणार नाहीत आम्ही, पण जरांगे पाटलाच्या पाठीशी आम्ही नाही म्हणलं तरी जनता ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यावर विश्वास आहे, श्रद्धा आहे. असं एक तरी आमदारकीला माणूस आहे का आपल्या जिल्ह्यामध्ये ते त्यांच्या भूमिकेला, कमिटमेंटला, ज्यांच्यासाठी लोक करकरा वागतात, गपचूप अंधारात म्हणतात गाड्याचे पैसे घ्या, जेवणाचे पैसे घ्या, पण थोडं औषधाकडे लक्ष द्या, थोडं वेळ लातूरकडे लक्ष द्या. अरे पापी वागू नका हो. आणि आम्हाला माहीत आहे, जर व्यवस्थित चित्र घडलं असता तर संभाजीराव पाटील कधीच मागच्या टर्ममध्ये मंत्री झाले असते. जो दूसरे को खड्डा खोदता है वो गिरे या ना गिरे, लेकिन तुम वो खड्डे में 100% गिरते हैं. आणि कर्माच्या फळाचा सिद्धांत लागू येतो. बाबासाहेब पाटील विरुद्ध विनायकराव पाटील, त्या ठिकाणी जर खंदाळे, मग हाकेला हुकी आली तर मग खंदाळे जर अपक्ष उभा राहिले तर काय होणार? आता हा राहिला निलंगा लोहा विधानसभा मतदारसंघ, त्यापेक्षा मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये तुषार राठोड यांनी खूप काम चांगलं केलं. पण ते डॉक्टर आहेत, त्यांना ही गोष्टी काय म्हणलं तर त्यानं म्हणाल तुम्ही कोण, आम्ही कसं वागायचं ठरवणार. भरपूर निधी आणलेला आहे, पण त्यांचं वागणं, बोलणं, स्टाईल, फोननं उचलणं, यामुळं जर काँग्रेसनं तिथं एक परवा मेळावा घेतलेले लिंगायत जे आहेत ते उभा राहू शकतात. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव असलेले बालाजी पाटील खतगावकर, आता या ठिकाणी डिव्हिजन ऑफ वोट मराठा विरुद्ध मायनॉरिटी जर झालं तर तुषार राठोडला दगाफटका होऊ शकतो. अन्यथा आज तरी तुषार राठोड हे पडू शकत नाहीत, कारण वडारा समाज, लमाणी समाज, वंजारा समाज, धनगर समाज असा प्रकारचा तिथं हा काही वलयांकित व्यक्तिमत्व आहे. आता तिथं तिकीट कोणाला मिळणार? त्याचबरोबर आपले राजेश पवार, त्यांचं वागणं, बोलणं हे म्हणजे न बोललेलं बरं, कारण फार ग्रेट माणसं आहेत ते, की जे संभाजीराव पवार जे आपले गोपीनाथराव मुंडे यांचे निकटचे होते, त्यांचा विश्वास होता आणि अनेक गोष्टी
कॅशियर कम कोषाध्यक्ष कम मित्र कम विश्वासू सहकारी म्हणून सांभाळत होते. पण आपण जहागीरदार नाहीत, आपण मालक नाहीत, आपण सेवक आहोत. मोदी हे 100% योग्य वागतात का, बोललेलं करतात का? आणि नीट बोला ना, नीट वागा ना, लोकांना एंटरटेन करा ना. अहो मी परवा म्हटलं की अमित भैया अहो म्हणजे आमच्या मागे लोक लागलेत की आम्हाला आमदारकीचं तिकीट द्या. अरे मला आमचंच जमना. तर ते म्हणजे काही लोक माझा लई तारीफ करणार आहेत. आणि अमित देशमुखाला धोका जो होणार आहे तो स्वतःच्या बोलण्यातनं. सांगा गोविंदपूरकर, तुम्ही म्हणलात की नाही दीपक सोलचं तिकीट करा म्हणून, तुम्ही म्हणलात की नाही आमच्या रविशंकर जाधवचं तिकीट कट करा म्हणून, विक्रांतचं तिकीट. अरे कशामुळं हो? तुम्हाला एखाद्याने अंधारा सल्ला दिला तर तुम्ही उघड सांगणार का? आणि त्याहीपेक्षा बाबासाहेबाची जी तुम्ही नाचिक्की केली ही सगळ्याच्या मनात. वक्तृत्व ही कला आहे, ती कला कधी कधी कला करू शकते. आम्हाला आठवतं आहे विलासरावजी देशमुख आम्हाला प्रामाणिकपणे बोलत होते, खरं खरं बोलत होते, साहेब हे 15 पक्ष आपण घेऊया. त्यांनी मला काय म्हटले माहीत आहे, बद्दरजी हे हा पक्ष 15 आले ना आपल्या पक्षाचं बहुमत झालं की आपल्याला पक्ष मुख्यमंत्री ठेवत नाही. तसं दिलीपराव देशमुख आहेत तोपर्यंत अमित देशमुख लाल नाही म्हणणार. अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांचं चालू शकतं आहे. हे निश्चित उद्योगपती आहेत, यांचे वेगवेगळे उद्योग आहेत. साखर उद्योगाशिवाय काहीही केलं नाही. लातूरला एकही प्रकल्प आणला नाही. इन्कम्बन्सी फॅक्टर आहे. आणि जर शिवराज पाटील चाकूरकरांनी ठरवलं आणि या ठिकाणी जर यंत्रणा व्यवस्थित केली, या ठिकाणचे व्यापारी, या ठिकाणचे थिंक टँक, या ठिकाणचा मीडिया, या ठिकाणचे सर्व लोक हे लातूरमध्ये चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. लातूर ग्रामीणमध्ये सुद्धा जर कमळावर लढले तर चमत्कार घडू शकतो. तिथं धनुष्यबाण दिला तर धनुष्यबाणाला कार्यकर्ते नाहीत. आणि हे युती धर्म आहे ना, हा पाळला गेला पाहिजे हो. तुम्ही जर पडू द्या एक जागा कमी, पडू द्या एक जागा कमी, जसं आपण त्या ठिकाणी पाहिलं नायगावमध्ये. आम्ही होटाळकर शिवराज पाटील मानतो, एक तळागाळातून निर्माण झालेला कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता, स्वाभिमानी कार्यकर्ता. आज 5-6 लोकांची टीम त्या ठिकाणी. कोण कोण आहे? आमचे बालाजीराव बच्चेवर असतील, पुन्हा होटाळकर असतील, आणखीन कोण आहेत समजा, आणि पवार राजेश पवार. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने जर भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मिनलताई खतगावकरांना दिलं आणि योग्य प्रकारे झालं, ती जागा निश्चित मिनलताई खतगावकरची येऊ शकते. पण खतगावकरांनी निश्चित थोडं खाली येऊन जमिनीवर येऊन काम करणं गरजेचं आहे. खरं म्हणजे वयाच्या 82-83व्या वर्षी सत्संगात रमणारे मराठवाड्यातल्या दानशूराची जर लिस्ट काढली, भास्करराव पाटलाचा खतगावकराचा नंबर पहिला लागेल. पण आज तुम्ही तुमची उपयोगिता आणि उपद्रव मूल्य ठरवणार. कोणी काही म्हणो, अशोकरावच्या मुलीला पाडणार, पण अशोकराव उगीच म्हातारे नाही झाले. त्यांनी ठरवल्यावर, त्यांनी त्यांच्या चांदाळ चौकटीला कंट्रोल केल्यावर, आणि ज्यांचे जे थिंक टँक आहेत, वेगवेगळे उद्योजक आहेत, वेगवेगळे डॉक्टर आहेत, वेगवेगळे इंजिनियर आहेत, वेगवेगळे व्यापारी आहेत, आणि जे उभा राहू इच्छितात त्यांना जरी भेटले. मी एक दोघाला म्हटलं तुम्हाला येणार, अशोकराव भेटणार, तुम्हाला विनंती करणार, तुम्हाला हात जोडणार आणि तुम्हाला सहानुभूती येणार. जब आते हैं बेटी बाप और माँ आते हैं और हाथ जोड़कर गलती के लिए माफ़ी मांगते हैं तो हमारे पेट में रहम पैदा होता है. हेही चित्र निर्माण होऊ शकतं भोकरमध्ये. त्या ठिकाणी तिकडं देगलूर राखीव मतदारसंघात आहेत, तिकडं गिरगाव किरगाव हेही राहू शकतं. त्याचबरोबर दक्षिण उत्तर आमचे हंबर्डे यांचं उमेदवारी कटणार असं काही जण म्हणतात, तर काही जण म्हणतात नाही कटणार. ओमप्रकाशजी पोकरना एक जिगरबाज टायगर आदमी, आणि टायगर आबी जिंदा आहे म्हणल्यास का या माणसानं नगराध्यक्ष, महापौर, आमदार, विविध सत्संग, कथा, जनसंपर्क म्हणजे बॉटम टू अर्थ राहणारे ओमप्रकाशजी पोकरना
त्या ठिकाणी काँग्रेसनं एकीकडं अल्पसंख्याकाला उमेदवारी दिली तर ओमप्रकाशजी पोकराचं जुगाड लागू शकतंय. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण उस्मानाबादकडं पाहत असताना उस्मानाबादचे आमदार पाटील बाळासाहेब पाटलाचे सुपुत्र तेही चांगल्या प्रकारे आहेत. तिकडं राणादादा खूप चांगलं काम करतात. आम्हाला आठवतं आहे की त्यांचं काम करण्याची पद्धत, विनम्रता, अभ्यासू वृत्ती यामुळं ते खूप लोकप्रिय आहेत. पण त्यांच्या मिसेस ह्या राष्ट्रवादीकडून उभारल्या त्यावेळेला बरेच लोक नाराज झाले. मग ते लोक काय करणार? आणि या ठिकाणी गुंडे यांनी रणशिंग फुंकायचं ठरवलेलं आहे. ज्या पद्धतीनं अहमदपूरमध्ये हाके म्हणतात मी लढणार, मालक म्हणतात मी लढणार. अहो काही उमेदवारांनी तर विधानसभेची तयारी ही लोकसभेच्या निवडणुकीतच तिकडलं गबाळ घरात आणून ठेवलेली आहे. आम्ही म्हणतो उमरग्यामधनं चौगुले साहेब हे जे आहेत, चौगुले एक चांगला माणूस, दिलदार माणूस, मामा बाबा ताता काका माय सगळ्याला मिळून काम करणारे, गर्व नाही. त्यांच्या कन्या हे वेगवेगळ्या पद्धतीने ॲक्टिव्हिटीमध्ये ॲक्टिव्ह आहेत. त्यामुळं चौगुले उमरगा मतदारसंघात त्यांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. औशामध्ये मताची विभागणी जर काँग्रेसनं जागा घेतली तर 100% अभिमन्यू पवार येतात. जर शिवसेनेनं घेतली तर मग पुन्हा गडीवरचा सपोर्ट मिळू शकतो. किंवा अला मिळाली तर ब काम करत नाही, बला मिळाली तर अ काम करत नाही. आणि अभिमन्यू पवार हा अभिमन्यू कच्चा खिलाडी नाही आहे. त्यांच्याकरता दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस आणि हजारो त्यांना कोणी लाडका गुत्तेदाराचा म्हणतील, अजून कोणी काय म्हणतील, पण त्यांना पाडणं तेवढं सोपं नाही. निश्चित त्यांना पाडायचा जे प्रयत्न करतील त्यांना धोका होऊ शकतो. संजय बनसोडे यांनी खूप काम केलेलं आहे. तुम्ही मला इकडं मदत करा, मी तुम्हाला तुतारी देतो, माझा खर्च तुम्ही करा. आणि शंगारे यांच्या नावाचीही काही जण चर्चा करत आहेत. मग भेटला मांग फिटलं फांग म्हणत असताना भालेराव हे आक्रमक आहेत. पण या ठिकाणी संजय बनसोडे, लोकांनी संजय बनसोडेनं पक्ष बदलला आणि मध्येच एक पुंगी सुटले की शेवटच्या टप्प्यात शेवटच्या 2 दिवसात अजित पवार 288 जागा लढवणार. आता हे जर तर बाबा मरिंगे बकरे काटिंगे, बाईला मिशा आजीला मिशा असत्या तर असे अनेक समीकरणं मांडले जाणार आहेत. बाबासाहेबांनी भरपूर काम केलेलं आहे. बाबासाहेबापेक्षा बाळासाहेब जीव लावून त्या ठिकाणी काम करत आहेत. बीडमध्ये कालचा मेळावा हा रणकंदन करणारा मेळावा आहे. त्या ठिकाणी ताईचं भाषण, धनुभाऊचं भाषण हे धस होते. नंतर नमिता मुंदळा यांचे मिस्टर होते सासरे होते. या ठिकाणी गुन्हाकार करावा लागणार आहे. या ठिकाणी निवडून आल्यानंतर जहागिरी नाही. पवार नको का म्हणतात. आणि एक सांगतो की जरांगे फॅक्टर हा संपलेला नाही. प्रतापराव पाटील चिखलीकर हे सुद्धा लोहामधून लढणार का. आणि मग त्या ठिकाणी शिंदेसाहेब त्याचबरोबर ताई ह्या दोघं लढणार का. भाऊ बहीण भावाची लढत होणार का मेहुण्याची लढत होणार हे सुद्धा सांगणं कठीण आहे. कारण प्रतापराव हे थोडं वेगळं व्यक्तिमत्व आहे. मग त्या ठिकाणी सोशल इंजिनिअरिंग कशा प्रकारची होणार. अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये आज लातूर, बीड, नंतर उस्मानाबाद आणि नांदेड विधानसभा मतदारसंघाचा विचार करत असताना किती रंगी लढती होणार, कोण बंडखोऱ्या करणार, गृहीत धरून जर शिवसेनेला लातूर ग्रामीणची जागा सुटली तर ती जागा पडली. आणि मग लोक म्हणतात अमित फार हुशार आहेत, ते फार मॅनेज करतात. शेवटी राजकारणात काय करायचं असतंय, इलेक्टिव्ह मेरिटसाठी जे करणं गरजेचं आहे. ते काही कार्यकर्त्यावर अवलंबून असलेले नेते नाहीत. कोण म्हणतं हेड बदला, ट्रॉल्या कशाला बदलता. हेड बदललं जातं कधी. तुम्ही त्यांचं कौतुक करा, अभिनंदन करा. लातूर शहर आणि ग्रामीणमधून एकही काँग्रेसचा कार्यकर्ता उमेदवारी मागायला तयार नाही. इथं भावभक्ती आहे का भयभक्ती आहे हे तुम्ही ठरवा. आणि 95मध्येही अशीच अवस्था होती. आणि त्याच प्रकारे जवळचे कार्यकर्ते काही चलत नाही, आम्हाला खाजगीत म्हणतात. पाडलं पाहिजे हो एकदा, त्याशिवाय गणित जुळत नाही. आता या ठिकाणी ही सर्व माणसं पाहत असताना
बीडमध्ये परळी विधानसभा मतदारसंघात चांगला मराठा उमेदवार दिला पाहिजे, मग धनंजय मुंडे पडतात. पण धनंजय मुंडेची यंत्रणा, धनंजय मुंडेची काम करायची पद्धत, धनंजय मुंडेचं संघटन कौशल्य आणि वाल्मिक कराड. वाल्मिक कराड धनंजय मुंडेतनं मग कोणतरी असं करावं लागेल की वाल्मिक कराडलाच उभा करावं लागेल, जसं बबरुवान काळेला उभा करायचा प्रयत्न, ते होऊ शकत नाही. आणि मग अशा एकंदरीत परिस्थितीत राजेसाहेब देशमुख काय करणार, त्यांना उमेदवारी मिळणार का, केजकर ताई खासदार काय करणार, यावरही बरंच अवलंबून आहे. मग बीडमध्ये अल्पसंख्याकांचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे, काँग्रेस किती अल्पसंख्याकांना उमेदवारी देणार. आम्ही म्हणलं मोहित भाई खरं यार, नाही रे बाबा, क्या करणे काय, भावभक्ती नाही भयभक्ती आहे. आणि मित्र हो, एक लक्षात ठेवा, या निवडणुकीत पक्ष पहा, सगळं पहा, पण ज्यांनी तुम्हाला छळलंय, ज्यांनी तुम्हाला संपवायचा प्रयत्न केला आहे, ज्यांनी तुम्हाला नेस्त नाबूद करायचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला 5 वर्षातनं एक संधी मिळणार आहे. आणि तुम्हाला नेस्त नाबूद करायचा प्रयत्न करत असताना तुम्हाला साबूत ठेवायचं जर काम आजही करत असतील, मी जगलो पाहिजे, देश जगेल, देशासाठी मी आहे, पण माझ्यासाठी माझा सहकारी नसेल तर मित्र हो, निश्चित संविधानाच्या अनेक दुरुस्त्या झाल्या, पण आम्हाला वेळ नाही. आम्ही सगळेच आंतरराष्ट्रीय नेते झालेले आहोत. वार्डातला कार्यकर्ता हा स्वतःला पंतप्रधानाच्या तोऱ्यात बोलतोय. ह्या उलट काँग्रेसची अवस्था, ते मिलिटरी स्टाईल अमित देशमुख आणि धीरज देशमुख, आणि रिमोट कुठं आहे शिवसेनेचा बाळासाहेबाकडे जसा होता, जब तक दिलीपराव है तब तक मी म्हणणाऱ्याला ते चितपट करू शकतात. निश्चित जयम वाघमारेच्या वेळेस 95च्या वेळेस त्यांना खूप काही शिकायला मिळालं. आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना सूड, आकस, द्वेष, तिरस्कार हे जर चालणार असेल, मग दिलीपरावजीही त्यांना वाचवू शकणार नाहीत. निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणात अमित देशमुख यांच्या सांगण्यावर सगळे तिकीटं मराठवाड्यातले मिळणार का, महाविकास आघाडी व्यवस्थित होणार का, महायुती होणार का, नाही ही जागा आपल्याला लढायचीच नाही, म्हणजे आपल्याला बाय द्यायचं आहे, असं जर बाय करणार असाल तर मात्र सत्ता येणे नाही. आणि आम्ही देवेंद्र फडणवीस, शरदचंद्र पवार मानतोच आम्ही, फार अवघड आहे. अहो सभा कशा, पक्षाचेच कार्यकर्ते कशा सभा होतात बघणार म्हणणार असतील. आणि पवारसाहेब ज्यांनी विरासावजीला पाडायचा प्रयत्न केला, शिवराज पाटील चाकूरकराला राष्ट्रपतीपदासाठी छुपा विरोध केला, निलंगेकराला पाडायचा प्रयत्न केला, अशोकरावाला पाडायचा, आपल्या शंकररावजीला पाडायचा प्रयत्न केला. म्हणून मराठवाड्याची अस्मिता आम्ही विष नाही पेरणार, कारण आम्ही खूप लहान आहोत. या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य आहे. मराठवाडा नेता जिवंत हा सर्व नेत्यामुळं आहे, पण त्यांना हे वाटतं हा कानाखाली राहिला पाहिजे, आपल्या पायाखाली राहिला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी नंदीच्या दर्शनासाठी जात असताना, काय महादेवाच्या दर्शनासाठी जात असताना नंदीचं दर्शन घ्यावं लागतं आहे. अशोकराव थोडं मन मोठं करा, प्रतापराव तुम्ही मन मोठं करा, अमितजी मन मोठं करा. आणि अशा एका परिस्थितीमध्ये काम सरो वैद्य मरो, आणि हिशोब द्यावा लागेल. हो, तुम्ही काय केलं काय नाही सगळ्यांनाच सांगावं लागेल. तुम्ही 3 वर्ष मंत्री होतात, 15 वर्ष आमदार आहात, तुम्ही आणखीन काही आहात. जसं संजय बनसोडे खाड 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 खाड, राजीव गांधीच्या भाषेत राहुल गांधीच्या फटाफट 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 हे सगळं घडत गेलं. तीच अवस्था औषधामध्ये फटाफट 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 घडत गेली. आणि अशा एका परिस्थितीमध्ये ही निवडणूक, हे आज आमका पडला आणि आमका आला कोणीच सांगणार नाही. 70% अंदाज ह्या युत्या आघाड्या काय होणार, प्रकाशजी आंबेडकर काय करणार, त्याचबरोबर ओवेसी काय करणार, जानकरांना काय करणार, उघड काय होणार, पडद्याच्या मागून काय होणार. आणि जेव्हा बिहारचं हरियाणाचं विश्लेषण पाहतो, एक एक मत. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अमित जी आपने हैं, तीरथ जी भैया है, असं जर वागणार असतील, आणि ज्याने पक्षाच्या जीवावर पक्षपदं घेतली, वेगवेगळे पद वाढवली, पण तेच जर म्हणणार असतील आम्ही घरात बसून राहू. देवीदास काळे निश्चित उपमहापौर राहिलेले आहेत, त्यांना महापौर करायला पाहिजे होतं. निश्चित काही अडचणी असू शकतात,
इलेक्टिव्ह मेरिटचा विचार करायचा असतो. आम्ही नाही सांगणार की अजित पाटील कव्हेकरला अवघड आहे, पण लोक म्हणतात अजित पाटलापेक्षा मग काय देशमुखच बरी आहेत की. बघितलं ना एक संधी देऊन शिवाजीराव पाटील कव्हेकरांना काय केलं, झाले ना जिल्हा परिषदचे अध्यक्ष व्हावी, काय झालं. आणि मग तुम्ही घराणेशाहीवर भाषण करायचं, सत्तेतून संपत्तीवर भाषण करायचं आणि अहम ब्रह्मास्मी म्हणायचं आणि स्वतःच अहम ब्रह्मास्मी राहायचं. अशा प्रकारचं जर होणार असेल ते मात्र धोकादायक आहे. निश्चित विजयात काल दसरा झालेला आहे, आता निवडणुका सुरू होतील. 17 तारखेला कदाचित आचारसंहिता मायक्रो प्लॅनिंग आणि बऱ्याच वेळा सगळ्यात धोका आहे उमेदवारांनी विश्वासू सहकारी ठेवावा, कारभारी विश्वासू ठेवावा. नसता लातूर लोकसभेला तिकीट आणणारे वेगळे आणि सूत्रधार वेगळे, का या सगळ्यांनी मिळून वाट लावली. आणि अशा एका परिस्थितीत कुणाची वाट लावणार, कुणाची वाट लागणार, याहीपेक्षा महाराष्ट्र हा खऱ्या अर्थानं सशक्त, बलशाली, सुजलाम सुफलाम होणार असेल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उगा जमाना कुठं बडवले भट म्हणल्यासारखं तो मरण झाला. कायद्याच्या नावावर सिक्युरिटी होती, माहीत होतं काही ठिकाणी चुका असू शकतात. बलात्कार 1, 2, 3, 4. आता ह्याला गृहमंत्री कितपत जबाबदार आहेत. एन्काउंटर केलं, एन्काउंटर कसं केलं, फाशी द्यायला पाहिजे होती. तसंच लातूरमध्ये 2 मर्डर झाले, एक नॉन करप्ट ऑफिसर असतानासुद्धा खालचं. सगळ्यात गंमत म्हणजे शहाजी उमाप या नॉन करप्ट लोक म्हणतात आहेत का नाही त्यांना देवाला ठाऊक. त्यांनी वेगळी टीम केली आणि ती वेगळी टीम महाकरप्ट निघाली, त्यांना पकडलं. म्हणजे मित्र हो, आपले कर्तबगार जे अनुयायी आहेत ते जर बेईमानी करणार असतील तर इस घर को आग लगी इस घर के चिराग से, किंवा आपण आंबाडी पेळायची आणि गहू कसा आला नाही म्हणायचं. या सर्व गोष्टीचा अत्यंत गांभीर्यानं, स्वतःपेक्षा राज्य मोठं आहे, राष्ट्र मोठं आहे, जनता मोठी आहे. फक्त 15 दिवस जनता मोठी, बाकी सारी बातें झूठी और हमने मिलकर लूटी, असं न होता अनेक निवडणुका सासरे विरुद्ध जावई होईल, बाप विरुद्ध लेक होईल, नवरा विरुद्ध बायको होईल, भाऊ विरुद्ध भाऊ होईल. पण मेहरबानी करून लातूर ग्रामीण कुठल्याही किमतीवर नाही, ते आम्हाला सैनीलाच द्यायचं आहे, म्हणजे आम्हाला त्यांना निवडूनच आणायचं आहे. आणि लातूर शहरामध्ये समजा अर्चनाताई पाटील चाकूरकरांना उमेदवारी द्यायची आणि इथले कार्यकर्ते निलंग्याला आणि औषधाला जर प्रचार केलं तर ह्या 2 जागा सहज येऊ शकतात. जागा वाटपाचं काय होणार, दुपारी 3ला प्रेस आहे. पण ह्या सर्व गोष्टीमध्ये लॉंग टर्म आंदोलन, महात्मा गांधी ज्या पद्धतीनं आंदोलन केलं, मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं डंकेच्या चोट, त्यांना संत आहेत, महंत आहेत, उद्योजक आहेत, राजकारणी आहेत, त्यांना भेऊन काही जण मदत करतात, ते कुणालाही मागायला जात नाहीत. पण अशा एका परिस्थितीमध्ये हाके काय करणार, मुंडे काय करणार, ओबीसी काय करणार, अल्पसंख्याक काय करणार, अशा एका परिस्थितीचा विचार करत असताना साधारणतः अशा प्रकारचं चित्र राहील असं आम्हाला वाटतं. कदाचित यातील काही चुकी असू शकेल, ते आमच्या अनुभवाच्या आधारे आहे. पण पुन्हा एकदा सांगतो, लातूर ग्रामीण फक्त बाय देण्यासाठी शिवसेनेला देता कामा नये. उगं म्हणायचं मराठा ओरिएंटेड आहे आणि म्हणून शिवसेनेला देऊन टाका, अशा प्रकारचं जमत नाही. नेत्याने कार्यकर्त्याला समजावून सांगितलं पाहिजे, असं एक चित्र आहे. तर मित्र हो, पाहूया काय काय होतंय. निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर आपण बोलूत, पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यावर बोलूत आणि विड्रॉलच्या नंतर बोलूत. आणि मी काही मतदारसंघामध्ये थेट निर्भीड लोकांना भेटून तुम्हाला काय वाटतं आहे, निलंग्यात तुम्हाला काय वाटतं आहे, लातूरमध्ये अपेक्षा करायची नाही, कारण इथला व्यापारी हा फार घाबरतोय. नको रे बाबा, त्या जावेदसारखं बद्दरसारखं दुकानात शील ठोकतील रे बाबा. आणि त्यांना वाटलं गडबड होऊ शकते, ते 1-2 करणार. आणि उमेदवाराने जमिनीवर राहिलं पाहिजे. आपण हम करे सो कायदा अशा प्रकारचं वागता कामा नये, कारण आता वेळ फार कमी आहे. रात्र
थोडी सोंग फार असं चित्र आहे. तर पाहूया काय काय होतं आहे, काय काय नाही. मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुम्ही खूप 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 प्रसिद्धी म्हणजे आम्हाला साथ देत आहे, आम्हाला लाईक करताय. अहो, काल एका दिवसात आम्ही 5 लाईव्ह केले. एक, जरांगे पाटलांचं लाईव्ह. नंबर 2, या ठिकाणच्या आपल्या मुंडे यांचं लाईव्ह केलं. तिसरं, आम्ही शिंदेंचं लाईव्ह केलं. चौथं, आम्ही उद्धव ठाकरेंचं लाईव्ह केलं. 5वं, बाबळगावचं लाईव्ह केलं. आणि अशा एका परिस्थितीमध्ये विचार करा, चिंतन करा. भाऊक होऊन कोणतरी राहूत, कशामुळं राहूत? आम्हीच खाऊत, कोणाला का न देऊत असं न घेता चला बघूया. आणि नाही हो, कोणीही राजकीय नेता तुम्हाला घरदार सांभाळत नाही. काय सत्ता लगी फटणे तो लगे खैरात बाटणे. नेता अस्थिर असला पाहिजे. मग तो अमित देशमुख असो, संभाजीराव पाटील असो, अशोकराव चव्हाण असो, प्रतापराव पाटील चिखलीकर असो, नंतर राजेश पवार असो, तुषार रुटो. अरे बापरे, लोक काय करतील. आणि हे 1 महिन्यासाठी नाही मित्रांनो, 4 वर्ष 11 महिने 29 दिवस हे कायमचे सलाईनवर राहिले पाहिजेत. घरभरो अभियान होता कामा नये आणि टक्केवारीचं राज्य येता कामा नये. टक्केवारी ही चालणार आहे, गुन्हेगारी वाढणार आहे, जातीयवादी वाढणार आहे. शांततेनं, संयमानं, रक्त क्रांती विरहित निवडणुका वोट पॉलिटिक्सच्या व्हाव्यात. पुनश्च सगळ्यांना धन्यवाद, नमस्कार.